केस कोर्टाकडे कराडच्या वकिलांचा देखील अर्ज आहे. वाल्मिक कराड समर्थक एकीकडे आक्रमक झालेले आहेत, दुसरीकडे आता न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. परळीच्या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच. एका छोट्याशा ब्रेकनंतर लगेचच परततोय. पाहत राहा साम न्यूज. आपण परतली दृश्य बघतोय. भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या प्रतिमेला कराडच्या समर्थकांनी महिलांनी जोडे मारत निषेध केलेला आहे. वाल्मिक कराडला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलंय असा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. कराडला मोक्या लावल्यानंतर परळीमध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे. परळीत आता तणावपूर्ण शांतता आहे. त्याचे हिंसक पडसाद देखील काही ठिकाणी उमटलेले आहेत. परळी बंदची हाक दिल्यानंतर बाजारपेठ देखील बंद करण्यात आली. एका छोट्याशा ब्रेकनंतर लगेचच परततोय. पाहत राहा साम न्यूज. लोकांबरोबर राहण्या दारूबंदी खात्याची चर्चा काय तरी स्टेट एक्साइज उत्पादन शुल्क खातं हे दारू
बघा परळीतले आपण दृश्य बघतोय, परळीमध्ये आता अज्ञातांनी बस देखील फोडलेली आहे, काही वेळापूर्वी टायर देखील जाळले होते, हिंसक पडसाद आता परळीमध्ये उमटत आहेत, कराड समर्थक आक्रमक झालेले आहेत। बघा आपण दृश्यामध्ये बघतोय एक एसटी बसवर देखील दगडफेक झालेली आहे, कराडला मोक्का लावल्यानंतर समर्थक आता आक्रमक झालेले आहेत। परळीतल्या आता सर्व बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे। परळीमधील मुख्य बाजारपेठ बंद आहे, व्यापाऱ्यांनी देखील प्रतिसाद दिलेला आहे। मात्र आपण आता बघतोय दृश्यामध्ये की एसटी बसवर देखील दगडफेक झालेली आहे, त्यामुळे आता बस फेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत। परळीतील सर्व बस फेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत, कारण परळीमध्ये कराड समर्थक आक्रमक झालेले आहेत। मोक्का लावल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद परळीमध्ये उमटलेले आहेत, काही ठिकाणी हिंसा देखील झालेली आहे। रस्त्यावर देखील टायर जाळून कराड समर्थकांनी निषेध केलेला आहे, रस्त्यावर ठिय्या मांडलेला आहे। आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलेलं आहे। आपण थेट जाऊया परळीमध्ये, आमचे प्रतिनिधी विनोद जरा आपल्यासोबत आहेत। विनोद, आपण बघतोय आता मोक्का लावल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद परळी आणि परळी परिसरात उमटत आहेत, सध्या परिस्थिती कशी आहे? पाहिलं तर आज सकाळपासूनच या परळीमध्ये आंदोलन सुरू आहे। वाल्मिक कराडला केजच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात येत होतं, सुनावणी या ठिकाणी होणार होती, त्यामुळं सकाळपासूनच आंदोलन होत होतं। मात्र ज्यावेळेस मकोका लावल्याची माहिती मिळाली त्यानंतर अचानक परळी शहर हे आंदोलकांनी बंद केलेलं आहे। बीड परळी महामार्ग परळीच्या पांगरी या ठिकाणी बंद करण्यात आला आहे, पांगरी या ठिकाणचा पूल जो आहे तो बंद करण्यात आला आहे। त्याचबरोबर परळी शहरामध्ये ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे, टायर जाळण्यात येत आहे आणि त्याचबरोबर आज मकर संक्रांतीचा सण असल्यानं जे बाजारपेठ होती ती फुललेली होती, मात्र या ठिकाणी अचानक शहर हे बंद करण्यात आलेले आहे। एकूणच जर पाहिलं तर परळी पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन सुरू आहे। विनोद जिरे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, मात्र आज मकर संक्रांत सण होता तरी सुद्धा संपूर्ण परळीतली बाजारपेठ आता बंद ठेवण्यात आलेली आहे। परळीमध्ये अज्ञातांनी बस देखील फोडलेली आहे, काही ठिकाणी टायर जाळून देखील निषेध केलेला आहे। कराडवर मोक्का लावल्यानंतर परळीमध्ये त्याचे संतप्त पडसाद उमटलेले आहेत। पोलीस स्टेशन बाहेर देखील महिलांनी ठिय्या मांडलेला आहे, वाल्मिक कराडची आई असेल, पत्नी मंजिरी कराड असतील, या सगळ्यांनी आंदोलनात सहभाग घेतलेला आहे। परळीतले दृश्य बघतोय, एसटी बसेच्या फेऱ्या देखील आता बंद करण्यात आल्यात, कारण काहींनी एसटी बसला देखील टार्गेट केलेलं आहे, बस फोडलेली आहे। आता केजच्या न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे, SITनं कराडची कोठडीची मागणी केलेली आहे, काही वेळातच आता तो निर्णय येईल, न्यायाधीश निर्णय देतील। मात्र मोक्का लावल्यानंतर इकडे परळीमध्ये त्याचे संतप्त पडसाद उमटलेले आहेत। परळी बंदची हाक कराडच्या समर्थकांनी दिलेली आहे, कराडवर हत्येचा कट रचल्याचा आरोप SITने ठेवलेला आहे आणि कराडच्या कोठडीची मागणी केलेली आहे। आता केजचे न्यायाधीश, सत्र न्यायाधीश थोड्याच वेळात निर्णय देणार आहेत। दुसरीकडे वाल्मिक कराडचे समर्थक मात्र आक्रमक झालेले आहेत, परळी बंदची त्यांनी हाक दिलेली आहे आणि त्याला प्रतिसाद मिळालेला आहे। परळीतली बाजारपेठ बंद आहे, अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू आहे। पोलीस स्टेशन बाहेर देखील कार्यकर्त्यांनी ठिय्या केलेला आहे, जेवढे कराडचे समर्थक एकत्र जमलेले आहेत। परळीत बस फोडलेली आहे, दुसरीकडे परळीतली बस सेवा आता ठप्प झालेली आहे। परळीमध्ये वाल्मिक कराडचे समर्थक रस्त्यावर उतरलेत, कराडच्या समर्थनार्थ ठिय्या आंदोलन करण्यात आलेले आहे। परळी शहरातील मुख्य चौकात असलेल्या कमानीवर देखील काही तरुण चढलेत, वाल्मिक कराडला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले असा आरोप देखील आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे। आपण दृश्यामध्ये बघतोय की भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संपूर्ण प्रकरण धसास लावलं होतं, आक्रमक भूमिका घेतली होती, पहिल्यापासून अधिवेशनात देखील हे प्रकरण त्यांनी मांडलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर या दोन्हींच्या प्रतिमेला जोडे मारत कराडच्या समर्थकांनी निषेध नोंदवलेला आहे, कराडला खोट्या गुन्ह्यात गोवलोय असा त्यांचा आरोप आहे। दुसरीकडे बसवर देखील दगडफेक झालेली आहे, परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे। परळीमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सरकारकडून इकडे नवीन SIT पथक जाहीर करण्यात आलेले आहे, कारण देशमुख कुटुंबानं आक्षेप घेतल्यानंतर SIT मधले अधिकारी बदललेले आहेत। आणि आता केजच्या न्यायालयात निर्णय सुरू आहे, कारण SITनं कराडच्या कोठडीची मागणी केलेली आहे। आता न्यायाधीश काय निर्णय देतात त्याकडे सर्वांचं लक्ष आहे। आपण थेट जाऊया परळीमध्ये, आमचे प्रतिनिधी संदीप भोसले तिथे आहेत। संदीप, आपण बघतोय की पोलीस स्टेशन बाहेर अजूनही त्यांचा ठिय्या सुरू आहे का? एकूण परळीत काय वातावरण आहे?
नक्कीच पाहायला गेलं तर मागच्या 3 तासापासून परळी पोलीस स्टेशन बाहेर वाल्मिक कराड यांचे जे समर्थक आहेत त्यांचा ठिय्या पाहायला मिळतो आणि अचानक समर्थक जे आहे ते परळी बंदची हाक दिलेली आहे. आपण जर भेटलं तर मी सध्या परळीच्या या ठिकाणच्या बस डेपोमध्ये आहे. परळीमधून जाणाऱ्या ज्या बस आहेत त्या अचानक बंद केल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव ह्या सगळ्या बस ज्या आहेत ते डेपोमध्ये लावल्यात येत आहेत. आपण जर भेटलं तर परळी कोडगाव जी बस आहे हे देखील बस अज्ञाताने त्याच्यावरती दगडफेक केलेला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ही सगळ्या बस डेपोमध्ये लावलेल्या आहेत. ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. सकाळी परळी बीड महामार्गावर देखील टायर जाळून आंदोलन करण्यात आलेलं आहे. राणी लक्ष्मीबाई हा जो चबुतरा होता या ठिकाणी देखील आंदोलक याच्यावरती चाललेले होते आणि आता सध्या परळी शहर पोलीस स्टेशन बाहेर समर्थक जे आहेत ते ठिय्या मांडून बसलेले आहेत. आंदोलन जे आहे ते आंदोलन सुरू आहे. विष्णू चाटे यांनी आम्हाला अनेक वेळा धमक्या दिल्या आणि ते दिल्यानंतर 6 तारखेला जेव्हा ते आमच्या मसाजोग इथे आले आणि तिथे आल्यानंतर जी मारामारी झाली त्यातनंच पुढे म्हणजे हा फक्त खंडणीचा आरोप नाही आहे. कारण तिथे जेव्हा मारामारी झाली तेव्हा तिथल्या सिक्युरिटी गार्डनी तिथल्या सरपंचांना बोलवलं जे संतोष देशमुख होते आणि त्यांच्यात जी बाचाबाची झाली तर डूक ठेवून त्यांना 9 तारखेला त्यांना कॉर्नर करून त्यांची हत्या केली गेली. म्हणजे याच्यातनं आपण कुठेही म्हणू शकत नाही की खंडणी वेगळी आणि हत्या वेगळी आहे. ही एकच आहे आणि म्हणून मकोका लागायला हवा अशी मागणी आत्ताची नाही आहे. मी तर म्हणेन ती अगदी मे महिन्यापासून लावायला पाहिजे होती पण ती होताना आपल्याला दिसली नाही आहे. मात्र मॅडम जर का पाहायला गेलं तर आज मकोका लावलेला आहे आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना जामीन म्हणजे त्यांना न्यायालयीन कोठडी देखील सुनावलेली आहे. त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज देखील आता केलेला आहे. याकडे कसं बघता? मला आधी तेच पहिली बातमी ऐकून ना थोडंसं कुठेतरी टेन्शन आलं होतं कारण त्यांना पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी दिली. खरं तर कसं असतं खंडणीचा आरोप हा काही फार नॉन बेलेबल आहे अशातला नाही. तर जेव्हा न्यायालयीन कोठडी देण्यात येते तेव्हा इट बिकम्स इझी टू गेट बेल. त्यांना बेल मिळणं शक्य झालं असतं पण तेव्हाच SITने त्यांच्यावर मकोका लावलाय आणि त्यांना त्या कोर्टात घेऊन गेलेत. तर बहुतेक आता SITने पुन्हा मागणी केली असेल की त्यांना पोलीस कोठडी देण्यात यावी. तर पोलीस कोठडी जर मिळाली तर याच्यातनं बरंच काही निघेल म्हणून एकीकडे बरं देखील वाटलं. पण जेव्हा पहिल्या खंडणीच्या गुन्ह्यातलं जेव्हा मी ऐकलं आणि वाल्मिक कराड यांचे वकील जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की मकोकाबद्दल काही बोलणंच झालं नाही. ते ऐकून सगळेच दचकलो की चाललंय काय नक्की. मग कळतं की नाही SITने मकोकाची मागणी केली आहे आणि आता त्यांना त्या कोर्टात. परळीमध्ये आपण दृश्य बघतोय ST वर देखील दगडफेक झालेली आहे. त्यामुळे आता परळीतल्या बस डेपोमधून एकही बस फेऱ्या बाहेर जात नाही. सगळ्या बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. परळीत तणावपूर्ण शांतता आहे. कराडचे समर्थक आक्रमक झालेले आहेत. कुठे टायर जाळून निषेध केलेला आहे तर कुठे ST बसवर दगडफेक करून कराडवर मोक्का लागलाय याचा निषेध केलेला आहे. कराडला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलेला आहे असा देखील आरोप कराडच्या समर्थकांनी केलेला आहे. पोलीस स्टेशन बाहेर देखील कराडच्या समर्थकांनी ठिय्या मांडलेला आहे. वाल्मिक कराडची आई असेल पत्नी असेल यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतलेला आहे. केजच्या न्यायालयात आता कराडला कोठडी देण्यासंदर्भात सुनावणी सुरू आहे. आता थोड्याच वेळात तो निर्णय येईल. न्यायाधीश निर्णय देतील. SITने कोठडीची मागणी केलेली आहे. मात्र कराडला मुक्का लावल्यानंतर आपण बघतोय की परळीमध्ये कसे हिंसक पडसाद उमटलेले आहेत. रस्त्यावर टायर जाळून निषेध करण्यात आलेला आहे. परळीमध्ये बस देखील फोडलेली आहे. त्यामुळे आता बस फेऱ्या सगळ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. दुसरीकडे महिलांनी रस्त्यावर ठिय्या मांडलेला आहे. भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या प्रतिमेला संतप्त महिलांनी जोडे मारत निषेध केलेला आहे. खोट्या गुन्ह्यात कराडला गोवण्यात आलेलं आहे असा त्यांचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. वाल्मिक कराडच्या आईंची प्रतिक्रिया आपण बघतोय. वाल्मिक कराडची पत्नी मंजिरी कराड यांनी देखील काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिलेली आहे. जातीय वादामुळेच कराडला गोवण्यात आलेला आहे असं त्यांचा आरोप आहे. सांगा आज जी सकाळपासून तुम्ही पोलीस स्टेशनच्या दारात बसलाय काय मागणी हो? माझा लेख सुटला पाहिजे. खोटे गुन्हे मागे घेतले पाहिजे. खोटा आरोप माझ्या लेखावर व्हायलाय तेवढा माग द्यावा. माझा लेख कशाच गुन्ह्यात नाही कशात नाही. माझा लेख गुन्ह्यात असेल एवढ्या माया बहिणी आल्या असत्या का? गेल्या माया बहिणी मी एकली माये. त्या बाया कोण आहेत माझ्या अन्नाच्या? त्या मावल्या कोण आहेत माझ्या अन्नाच्या? मी माये म्हणून बसले. त्या मावल्या काय म्हणून बसले? मला सांगा आज जी सकाळपासून तुम्ही पोलीस स्टेशनच्या दारात बसलाय काय मागणी हो?
माझा लेख सुटला पाहिजे. खोटे गुन्हे मागे घेतले पाहिजे. खोटा आरोप माझ्या लेखावर व्हायलाय तेवढा मागे घ्यावा. माझा वाल्मिक कराडच्या आईची प्रतिक्रिया आपण पाहिली. खोटे गुन्हे सगळे मागे घेतले पाहिजेत असं वाल्मिक कराडच्या आईचं म्हणणं आहे. गेल्या 3 ते 4 तासांपासून पोलीस स्टेशन बाहेर त्यांनी ठिय्या दिलेला आहे. दुसरीकडे बघतोय आपण कराडचे समर्थक टॉवरवर चढलेत, आंदोलन करतायत. काही ठिकाणी टायर जाळलेले आहेत, काही ठिकाणी कमानीवर देखील काही समर्थक चढलेले आहेत. कराडला मुक्का लागला आणि तिकडे समर्थक मात्र कमालीचे आक्रमक झालेले आहेत. काही ठिकाणी हिंसक पडसाद देखील परळी आणि परळीच्या आसपासच्या भागामध्ये उमटलेले आहेत. मुक्का लागल्यानंतर अगदी काही वेळातच परळी शहर बंद ठेवण्यात आलं. अचानक परळी बंदची हाक देण्यात आली. खरं तर आज मकर संक्रांतीचा सण आहे, असं असून देखील परळीची बाजारपेठ आज बंद आहे. बघा, मंजिरी कराड यांनी काही वेळापूर्वी काय प्रतिक्रिया दिली आपण ती पाहूया. ते कुठल्या ह्याच्यामध्ये दोषी नाहीयेत हे सगळं प्रूफ झालेलं असताना सुद्धा जर एखादं आंदोलन करून जर तुम्ही वेटीस धरून जर एखाद्यावर जर जाणून बुजून जर आरोप टाकत असाल तर हे चुकीचं आहे आणि हे पूर्णपणे थांबलं जावं. काय वाटतं कशामुळे केलं जातं? कशामुळे केलं जाते म्हणजे पूर्ण जातीवाद केला जातो याच्यामध्ये. जातीवादाशिवाय दुसरा काय विषय ह्याच्यामध्ये? वाल्मिक कराडला मोक्का लावण्यामागे जातीयवाद आहे असा आरोप वाल्मिक कराडच्या पत्नी मंजिरी कराड यांनी केलेला आहे. आपण बघतोय परळीमध्ये हिंसक पडसाद उमटलेले आहेत. रस्त्यावर टायर जाळलेला आहे. काही ठिकाणी बस देखील फोडलेल्या आहेत. काही कमानीवर टॉवरवर काही कराड समर्थक चढलेले आहेत. अगदी 3 तासांपासून पोलीस स्टेशन बाहेर देखील काहींनी ठिय्या दिलेला आहे. वाल्मिक कराडची आई असेल, पत्नी असेल, हे सर्वजण आता आंदोलनात सहभागी झालेले आहेत. अगदी मोक्का लावण्याचा निर्णय जाहीर झाला त्यानंतर अगदी काही वेळातच परळी बंदची हाक देण्यात आली आणि त्याला प्रतिसाद देखील मिळाला. परळीची संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. तिकडे सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या प्रतिमेला जोडे मारत कराड यांच्या समर्थकांनी आंदोलन केलेलं आहे. कराडच्या समर्थकांनी निषेध केलेला आहे. खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलेला आहे असा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. परळीतले आपण हे दृश्य बघतोय. बघा, बाजारपेठेतील दृश्य आहेत. सगळी दुकानं बंद आहेत. अगदी तुरळक रहदारी आपल्याला दिसते. दुसऱ्या दृश्यात परळीमध्ये बसवर देखील दगडफेक झाली आहे. त्यामुळे आता सगळ्या बस फेऱ्या बंद झालेल्या आहेत. बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. दुसरीकडे आता केज न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष आहे. SITनं वाल्मिक कराडच्या कोठडीची मागणी केलेली आहे. सरपंच हत्या प्रकरणात कट रचल्याचा आरोप कराडवर आहे. आता न्यायालय काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष आहे. कराडला मोक्का लावावा, 302च्या गुन्ह्यात कलम लावावा अशी मागणी संपूर्ण राज्यभरातून होत होती. देशमुख कुटुंबियांनी देखील मागणी केली होती आणि मात्र मोक्का लागला आणि दुसरीकडे ताबडतोब परळीमध्ये बंदची हाक देण्यात आली आणि कराडचे समर्थक रस्त्यावर उतरले. तर बीड सरपंच हत्या प्रकरणात जिथं जिथे आता जनआक्रोश मोर्चे निघाले होते त्या सगळ्या जनआक्रोश मोर्चातून वाल्मिक कराडवर मोक्का लावावा, 302चा कलम लावावा अशी मागणी होत होती. मात्र आज मोक्का लावल्यानंतर कराडचे समर्थक मात्र कमालीचे आक्रमक झाले. कराडचे समर्थक रस्त्यावर उतरलेत. कराडच्या समर्थनार्थ ठिय्या आंदोलन करण्यात आलेले आहे. पोलीस स्टेशन बाहेर देखील ठिय्या आंदोलन गेल्या 3 तासांपासून सुरू आहे. परळी शहरातील मुख्य चौकात असलेल्या कमानीवर देखील काही तरुण चढलेत. वाल्मिक कराडला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलंय असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे. एसटी बस स्टँडमधील आपण दृश्य बघतोय. एकही एसटी आता बस स्टँडच्या बाहेर गेलेली नाही. सगळ्या बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत कारण बसवर दगडफेक झालेली आहे, बस फोडण्यात आलेली आहे.
त्यामुळे एस टी सेवा देखील ठप्प झालेली आहे. दुसरीकडे बाजारपेठ बंद आहे. कराडचे काही समर्थक टॉवरवर चढले आहेत, काहींनी तर रस्त्यावर टायर जाळून निषेध केलेला आहे, तर काही जण कमानीवर चढलेले आहेत आणि कराडच्या समर्थनार्थ घोषणा देत आहेत. कराडला खोट्या गुन्ह्यात गोवलंय असा त्यांचा आरोप आहे. केज न्यायालयामध्ये आता SIT कडून कराडच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे. कराडचा ताबा घेण्याचा SITची मागणी आहे. आता न्यायाधीश काय निर्णय देत आहेत ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. कराड समर्थकांकडून बसवर दगडफेक करण्यात आलेली आहे. काही कार्यकर्त्यांनी टायर देखील जाळलेले आहेत. आम्ही बीड जिल्हाही बंद करू असं काही समर्थक म्हणतायत. कराडवरील दाखल गुन्हा मागे घ्या अशी समर्थकांची मागणी आहे. कराड समर्थकांकडून व्यापाऱ्यांना दुकान बंद करण्याचं आवाहन आहे आणि आपण बघतो की परळीमध्ये अनेक दुकानं बंद आहेत. परळीत व्यापाऱ्यांकडून बाजारपेठ बंद ठेवण्यात आलेली आहे. अगदी मोक्का लागल्यानंतर काही मिनिटातच परळी शहर बंदची हाक देण्यात आली. सरपंच हत्येच्या कटात कराडचा सहभाग असल्याचा ठपका आहे, त्यामुळे SITने आता कोठडीची मागणी केलेली आहे. केस सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आता थोड्याच वेळात त्याबाबतचा निर्णय देतील. दुसरीकडे परळीमधील सगळे व्यवहार ठप्प झालेले आहेत. कराडवर मोक्का लागल्यानंतर परळी बंदची हाक देण्यात आली आणि त्याला प्रतिसाद मिळाला. कराडच्या कार्यकर्त्यांनी टायर देखील जाळलेले आहेत. परळी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. कराड समर्थकांचं आंदोलन सुरूच आहे. परळी पांगरी रोडवर देखील टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दुसरीकडे कराडला खंडणीच्या प्रकरणात जामीन मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. केस कोर्टाकडे कराडच्या वकिलांचा अर्ज आहे. दुसरीकडे SITने आता मुक्का लावल्यानंतर SITने कराडचा ताबा मागितलाय, कोठडी मागितलेली आहे. आता न्यायाधीश काय निर्णय देतात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरीकडे परळीमध्ये बस फोडलेली आहे. परळीतल्या सगळ्या ST फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. वाल्मिक कराडची आई आणि पत्नी मंजिरी कराड या देखील आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत. जातीवादामुळे वाल्मिक कराडवर गुन्हे दाखल झालेले आहेत, खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलेले आहे असा आरोप कराड कुटुंबियांनी केलेला आहे. आज खंडणी प्रकरणात देखील सुनावणी आहे असं कराडच्या वकिलांनी सांगितलेलं आहे. खंडणी प्रकरणात देखील जामिनासाठी अर्ज केलेला आहे कराडच्या वकिलांनी. दरम्यान वाल्मिक कराडला बुक्का लावल्यानंतर मात्र परळीत त्याचे संतप्त पडसाद उमटलेले आहेत. कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आणि ठिकठिकाणी काही हिंसक घटना घडलेल्या आहेत. टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेले आहे. अजूनही पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या. आज जे सकाळपासून तुम्ही पोलीस स्टेशनच्या दारात बसलाय, काय मागणी हो? माझा लेख सुटला पाहिजे. खोटे गुन्हे मागे घेतले पाहिजे. खोटा आरोप माझ्या लेखावर व्हायलाय, तेवढा माग घ्यावा. माझा लेख कशाच गुन्ह्यात नाही, कशात नाही. माझा लेख गुन्ह्यात असेल एवढ्या माया बहिणी आल्या असत्या का? गेल्या माया बहिणीत मी एकली माय. त्या बाया कोण आहेत माझ्या अन्नाच्या? त्या मावल्या कोण आहेत माझ्या अन्नाच्या? मी माये म्हणून बसले, त्या मावल्या काय म्हणून बसले? वाल्मिक कराडला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. केज कोर्टानं पोलीस कोठडीची मागणी फेटाळलेली आहे. बघा, महत्त्वाची बातमी आहे. वाल्मिक कराडची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे. खरं तर SITने वाल्मिक कराडच्या वकिलाचा जामिनासाठी अर्ज होता. वाल्मिक कराडवर केज कोर्टात सुनावणी होती आणि आता वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे. केज कोर्टानं पोलीस कोठडीची मागणी फेटाळलेली आहे. वाल्मिक कराडची आता रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे. कराडच्या वकिलांचा जामिनासाठी अर्ज आहे. वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. कोर्टापुढे युक्तिवाद झाला. त्याने 10 दिवसाचा पोलीस रिमांड मागितली होती, पोलीस कस्टडी. त्याच्यामध्ये 10 मुद्दे त्याने घेतले होते की ह्या मुद्द्यावर आम्हाला 10 मुद्द्यावर त्यांची पोलीस कस्टडी पाहिजे. याच्या अगोदर 31 डिसेंबरला 15 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी दिलेली होती. त्यापैकी तेच मुद्दे 10 मुद्दे त्यांनी परत सांगितलेले होते की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास करायचा, यांची प्रॉपर्टी वगैरे चेक करायची, ते करायची.
त्याच्यामुळे कोर्टानं आज दोन्ही सरकारी वकिलाचा त्यांनी आमचा युक्तिवाद ऐकला आणि कोर्टानं त्यांना जो पोलीस कस्टडी मागण्याचा अर्ज होता तो त्यांचा फेटाळलेला आहे आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे. आता आम्ही जमानचा अर्ज आज दाखल केलेला आहे. त्याच्यावर 2-3 दिवसात सुनावणी अपेक्षित आहे ह्या गुन्ह्यामध्ये. कारण MCR झाल्यामुळे आम्ही आता जमानतीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे. त्याच्यावर जी कोर्टाच्या ह्याच्याप्रमाणे 2-3 दिवसात सुनावणी जमान. बघा कोर्टात काय युक्तिवाद झाला सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांमध्ये तो पाहूया. सरकारी वकील म्हणतात कराडची भारताबाहेर मालमत्ता आहे काही तपासायचं आहे असं सरकारी वकिलांचं म्हणणं होतं. ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याबाबत तपास करायचा असं देखील सरकारी वकिलांचं म्हणणं होतं. कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी द्या, आवादा कंपनीच्या थोपटेंना फोन करून धमकी दिली असं देखील सरकारी वकिलांचं आरोप आहे. हातपाय तोडण्याची घुलेची थोपटेंना धमकी आहे असं देखील सरकारी वकिलांनी न्यायाधीशांना सांगितलं. कराडच्या सांगण्यावरून घुले आवादा कंपनी कार्यालयात गेला असा देखील युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. 6 डिसेंबरला घुलेचा देशमुख आणि कुटुंबियांसोबत वाद झाला असं देखील सरकारी वकिलांनी म्हटलंय. वाल्मिक कराडवर केस कोर्टात सुनावणी आहे. मोक्का लावल्यानंतर आता SIT कराडच्या कोठडीची मागणी करणार. वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे. केज कोर्टाने मात्र पोलीस कोठडीची मागणी फेटाळलेली आहे. वाल्मिक कराडची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे. कराडच्या वकिलांचा जामिनासाठी आता अर्ज आहे. वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आहे. बघा आपण परळीतील दृश्य बघतोय. कराड समर्थक कमालीचे आक्रमक झालेले आहेत. वाल्मिक कराडचे समर्थक चांगलेच आक्रमक झालेत. परळीत एका तरुणीने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. कराडला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. परळीतील आंदोलनादरम्यान तरुणीनं पेटवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कराडला मुक्का लावल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद परळीमध्ये उमटलेले आहेत. तरुणीचा पेटवून घेण्याचा प्रयत्न आपण दृश्यामध्ये बघतोय. तरुणीनं अंगावर रॉकेल घेऊन स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. कराडला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. परळीतील आंदोलनादरम्यान तरुणीनं पेटवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा एकीकडे आपल्याला एका तरुणीने स्वतःवर रॉकेल ओतून जाळून घेतले तर दुसरीकडे बसवर देखील दगडफेक झालेली आहे. वाल्मिक कराडचे समर्थक चांगलेच आक्रमक झालेत. परळीमधील बस सेवा देखील आता ठप्प झालेली आहे. परळीत तणावपूर्ण वातावरण आहे. मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कराड समर्थक रस्त्यावर उतरलेले आहेत. रुपये बँकेकडनं घेतलेत पण ते परत बँकेला दिले नाहीत अशी चर्चा आहे. म्हणजे हजारो कोटी रुपये खाल्लेत असं आपल्याला म्हणावं लागेल. तुमच्याकडे पैसा असेल तर सिस्टम कशी झुकते हे काळ्या गाडीवरनं आपल्याला बघायला मिळेल. सामान्य लोकांना मंत्रालयात जाण्यासाठी परवानगी घ्यावे लागतात, चिठ्ठ्या द्याव्या लागतात, बरंच काही करावं लागतं. मग स्वतः बिना गाडी त्यांना आत जाता येतं. इथं महागड्या गाडीला सहजपणे आत सोडलं जातं. म्हणजे विषय सुद्धा महागडा. परळीतल्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे. एका छोट्याशा ब्रेकनंतर लगेचच परततोय. पाहत राहा साम न्यूज.
त्या बाबतीतली झालेली आहे